शहरातील भुजली तलावाचे नवीनीकरणासाठी 5 महिन्यांपूर्वी नगर परिषदेकडून निविदा प्रकाशित केले होते, परंतु ज्या व्यक्तीला संबंधित कामाचा ठेका दिला गेला त्या व्यक्तीकडून ई टेंडरचे अटी शर्तीचे पूर्तता न करता त्या संबंधिताला ठेका दिला, त्यामुळे तो कामाचा ठेका रद्द करा अशी मागणी नागरिक करीत आहेत। भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील येथील तलावाचा टेंडरच्या अटी शर्ती पूर्ण न झाल्यामुळे संबंधित विभागाला अनेकदा तक्रारी करूनही आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। पदाचा दुरुपयोग करीत व्यक्ती विशेषला देण्याच्या दृष्टिकोनातून टेंडरच्या अटी पूर्ण न करणाऱ्या व्यक्तीलाच ठेका दिला गेला आहे। तलावाचे नूतनीकरणाच्या कामाचा अनुभव नसलेल्या अनुभवाच्या खोटा प्रमाणपत्र देऊन टेंडर मिळवल्याची माहिती अधिकाऱ्यांना होती, तरी कोट्यावधीचा कामाचा ठेका दिला गेला आहे। शैलेश पडोळे यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व संबंधित ठेका रद्द करून दुसऱ्यांदा निविदा प्रकाशित करावी अशी मागणी केली आहे। माझे नाव शैलेश सुधाकर पडोळे आहे। मी या वार्डाचा रहिवासी आहे आणि इथली समस्या अशी आहे की भुजली तलाव या तलावाचे नाव भुजली तलाव आहे। या तलावाच्या सौंदर्यीकरणाकरिता आमची मागणी होती। आमची मागणी आम्ही जिल्हा परिषदेचे सभापती असताना आताही सभापती आहेत रमेश भाऊ पारधी यांना मागणी केली होती की त्यांनी नगरपालिकेला सौंदर्यीकरणाकरिता हँडओव्हर करण्यात यावा म्हणून तलाव त्यांनी त्यांच्याकडून काही अटी नमूद करून तलाव नगरपालिकेला सौंदर्य करण्याकरिता दिलेला होता। त्याच्यानंतर तलावाकरिता जो निविदा काढण्यात आली त्या निविदामध्ये खूप सारे अटी शर्ती ठेवले गेलेले होते। त्या अटी शर्तीचा कुठलाही पालन न करता अशा निविदाधारकाला त्यांनी निविदा दिली आहे ज्याला काम करण्याचा अनुभव नाही। आमची मागणी आहे का आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। सर्वात आधी या तलावाची रितसर मोजणी व्हायला पाहिजे। हा जवळजवळ 29 एकरचा तलाव असल्यामुळे याची मोजणी झाल्यानंतर अतिक्रमण काढायला पाहिजे। कंपाऊंड वॉल करून पाण्याची व्यवस्था याच्या सांडपाणी येतच आहे बाहेरच्या, तो खराब पाणी येते, तलावाचं पाणी खराब होते। याच्यात गुरुढोरांना आधी पाणी प्यायसाठी एक रस्ता होता, तो रस्तासुद्धा बंद करण्यात आला। तो रस्तासुद्धा ठेवायला पाहिजे। पाणी या जीवन जगण्याचं साधन आहे। आणि त्यानंतर या टेंडर प्रक्रियेत जे अनियमितता ज्यांनी आणला आणि पदाचा दुरुपयोग करून जो काम देण्यात आलेला आहे अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। जर अशी कारवाई झाली नाही तर आम्ही जनआंदोलन करू। त्याचबरोबर याची माहिती अधिकाऱ्यांना दिली होती, तरी पण सुद्धा स्वतःच्या हिताच्या दृष्टिकोनाने करोडोच्या कामाचा कंत्राट दिला गेला आहे। त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी शैलेश पडोळे यांनी केली असून या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व सदर कंत्राट रद्द करून दुसऱ्यांदा निविदा प्रकाशित करावी अशी मागणी केली जात आहे। नाव सुरेश दामोदर चकोले, मी शेरवाड येथे राहतो। तलावाच्या पाठीशी माझा मकान आहे। सर, याच्यामध्ये हा काम चालू असताना आम्ही वारंवार या कामाची तक्रार नगर परिषदेला दिली होती, लेकिन ते याच्याकडे काही ध्यान नाही देऊन आल्यात का हे नाही करून आल्यात। आणि दुसरी गोष्ट येथे सर एवढी हे आहे, आबादी फैलली आहे, त्याची कचरा बाहेरच्या पाणी नाल्याच्या गडरच्या पाणी जमा होतो, त्या येथे वास येतो। आम्ही घराजवळच राहतो आणि येथे अतिक्रमण तर असा झालेला का असे जाता। याच्याबी आम्ही काही वेळा तत्काळ नगर परिषदेला दिलेली होती, लेकिन नगर परिषदवाले कोणी येऊन पाहत नाही, काही नाही। असा वाटते का नगर परिषदचंच हा काम आहे ना, हे दुर्लक्ष करून आल्यात या कामाकडे। काही वेळा तक्रार करून झाली तरी बी काही ध्यान देत नाही सर। असं आहे, हा काम अशा व्यक्तीला चांगल्या व्यक्तीला दिल्या पाहिजे। त्या ठेकेदारला दिला आहे तर काही येऊन पाहत नाही, काम चालू झाला कोटी झाला तो दिसत नाही आहे। दुसरी गोष्ट काही बोर्ड नाही, काही नाही ना, काही नाही ना, काही ध्यान देऊनच नाल्यात, कुठे काम का आहे काय दिसून भी नाल्यात। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।